पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी त्यांच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली, ज्यामध्ये त्यांनी विकसित भारत 2047च्या विजनवर चर्चा केली. तसेच पुढील 5 वर्षांच्या कामावर विचारमंथन केले. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील ही शेवटची सभा आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकदिवसीय बैठकीदरम्यान मे महिन्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर तात्काळ उचलल्या जाणाऱ्या 100 दिवसांच्या कार्यसूचीवर चर्चा करण्यात आली. ते म्हणाले की, विकसित भारताचा रोडमॅप हा 2 वर्षांपेक्षा जास्त काळ केलेल्या सखोल तयारीचा परिणाम आहे आणि सर्व मंत्रालये आणि राज्य सरकारे, शैक्षणिक संस्था, उद्योग संस्था, नागरी समाज, वैज्ञानिक समुदाय आणि इतरांशी सल्लामसलत करून तयार करण्यात आला आहे. सरकारच्या धोरणांवर चर्चा करण्यासाठी पीएम मोदी वेळोवेळी संपूर्ण मंत्रिमंडळाच्या बैठका घेत आहेत. मात्र एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी झालेली बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. निवडणूक आयोग येत्या 15 दिवसांत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करू शकतो.